हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 10वी मधील महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री, त्यालाच आपण म्हणतो त्रिकोणमिती. तर या ट्रिग्नॉमेट्री या टॉपिकमधील महत्त्वाची बाब आज पाहणार आहोत. यापूर्वी आपण ट्रिग्नॉमेट्रीमधील बरेचसे मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्याचबरोबर नेमक्या पद्धतीनं परस्पर संबंध म्हणजेच काय तर रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, त्याचबरोबर कोटिकोनीय संबंध म्हणजेच काय अलाइड अँगल रिलेशन बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, त्याचबरोबर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं टेबल कशा पद्धतीनं तयार केलं जातं अँगलच्या किमतीसाठी म्हणजेच काय टेबल फॉर अँगल ऑफ थिटा, ते पण आपण पाहिलं होतं. आता या सगळ्या मूलभूत बाबी आपण पाहिल्या होत्या. काही फॉर्म्युले पाहिले होते, काही नित्य समानता पाहिले होत्या, आयडेंटिटीज पाहिल्या होत्या, सूत्र कशा पद्धतीनं तयार होतात ते देखील पाहिलं होतं. आज आपण एक्झॅक्टली आपल्या मनातला विषय पाहणार आहोत. म्हणजेच काय तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये येणारे एक्झाम्पल्स म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो प्रॉब्लेम्स. ओके. ट्रिग्नॉमेट्री त्रिकोणमितीवरती आधारित असणारे जे प्रॉब्लेम्स असणार आहेत, एक्झाम्पल असणार आहेत, ते काय करणार आहोत आजपासून आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके. तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय बघणार आहोत बघा, आज पहिले एक्झाम्पल ट्रिग्नॉमेट्रीच्या बाबतीत सोडवणार आहोत. पहिले एक्झाम्पल असं आहे बघा, प्रॉब्लेम्स ऑन ट्रिग्नॉमेट्री म्हणजेच काय एक्झाम्पल आपण आता काय करणार आहोत पाहणार आहोत आणि ती कशा पद्धतीनं सोडवली जातात. आता नेमकं कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात त्यावरती आपण काय करू शकतो त्याचं उत्तर शोधू शकतो. ओके. आपल्या मनामध्ये सकारात्मक भूमिका नेहमीच पाहिजे, बरोबर. आता बघा पहिलंच एक्झाम्पल आहे ट्रिग्नॉमेट्रीवरती त्रिकोणमितीमधलं. बघा, इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. म्हणजेच काय तर जर साइन थिटाची किंमत 7/25 असेल तर किमती काढा कशाच्या कॉस थिटाच्या आणि टॅन थिटाच्या. ओके. तर आता इथं आपल्या डोक्यामध्ये नेमकं काय यायला पाहिजे बघा की साइन थिटाचा आणि कॉस थिटाचा नित्य समानतेमध्ये काही ना काहीतरी एक संबंध आहे आणि त्याचबरोबर काय बघा साइन आणि कॉस आपल्याला माहित असेल तर आपण टॅन काढू शकतो, बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात इथं वापराव्या लागतात. मग आता आपण काय करणार एक्झॅक्टली पहिली नित्य समानता वापरणार म्हणजे साइन थिटाच्या बाबतीत आणि कॉस थिटाच्या बाबतीत आणि त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. आता बघा आन्सर लिहिताना आपण काय करूया की जे दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेऊया, बरोबर. म्हणजेच काय करणार बघा प्रश्न सगळ्यांनी समजून घ्या. जर साइन थिटा 7/25 असेल तर कॉस थिटाच्या आणि टॅन थिटाच्या किमती काढा. बघा दिलेलं काय आहे लेट साइन थिटा इज इक्वल टू 7/25. ओके. याला आपण काय म्हणू शकतो गिवन म्हणजे दिलेलं आहे, बरोबर. हे दिलेल्या किमती आहेत. आता आपल्याला माहित आहे की साइन थिटा आणि कॉस थिटाच्या बाबतीत एक नित्य समानता आहे, आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ती आपण काय करणार इथं लिहिणार. वी नो दॅट आपल्याला माहित आहे, काय माहित आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं, हे आपल्याला माहित आहे, बरोबर. मग आता आपण काय करणार बघा या साइन थिटाच्या जागी हा साइन थिटाचा वर्ग आहे पण ह्या साइन थिटाच्या जागी ही किंमत आपण इथं ठेवू शकतो. म्हणजेच काय करणार बघा अगोदर कौंस करणार त्यामध्ये 7/25 ही किंमत ठेवणार पण इथं कसं आहे बघा ह्या साइनचा स्क्वेअर आहे म्हणजे कंसाचा वर्ग करणार प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे अशी किंमत ठेवणार. आता आपल्याला माहित आहे आपण काय करतो इकडल्या किमती तिकडे नेतो, तिकडल्या किमती इकडे आणतो. म्हणजेच काय करणार इथं कॉस स्क्वेअर थिटा आहे असं ठेवूया आणि हे 7/25 तिकडे काय करूया वजा करूया. म्हणजेच काय करणार बघा आपण इथं हे कॉस स्क्वेअर थिटा आहे असंच ठेवू. ओके. इज इक्वल टू 1. आता हे प्लस आहे इकडं ते काय होईल मायनस होईल आणि काय होईल बघा 7/25. ओके. 7/25 कंसाचा वर्ग. आता काय करू शकतो बघा आपण कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस आता 7चा वर्ग इथं कंसाचा वर्ग आहे म्हणजे 7चा वर्ग 49. ओके. 49 आणि त्यानंतर 25चा वर्ग 625. ओके. आपण इथं सगळी क्रिया केलेली आहे. आता काय करता येईल बघा इकडं आता छेद समान नाही, इकडं पण 625 छेद पाहिजे. म्हणजे काय करणार आपण इथं 625 न गुणणार आणि वरती पण 625 न गुणणार. लक्षात येते ना. म्हणजेच काय करणार बघा
कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय करणार बघा, दोन्हीचाही छेद 625 लिहून घेऊ. बरोबर. आता 625 इथं गुणलं म्हणजे 625 झालं आणि 1 इंटू काय करणार आपण बघा 625 म्हणजेच काय होईल बघा, हे वरती 625 झालं वजा काय होईल हे 49. लक्षात आलं का? म्हणजे अशा पद्धतीने हे समीकरण बनेल. ओके. म्हणजेच आता इथं काय करणार बघा आपण, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, 625 वजा 49 छेद 625. आता आपण याची किंमत काढू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आता 625 मधून 49 वजा करणार आपण, मिळतं आपल्याला किती 576. बघा 576 मिळतं आणि अपॉन मध्ये काय घेणार आपण 625. इकडे काय आहे कॉस स्क्वेअर थिटा आहे. बरोबर. पण आता आपल्याला नेमकी व्हॅल्यू कशाची पाहिजे इथं, कॉस थिटाची. बरोबर. पण आता कॉस थिटा घ्यायचं म्हणजे काय करणार, याचं वर्गमूळ घ्यायचं आणि यांचं वर्गमूळ घ्यायचं. म्हणजेच काय बघा, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. म्हणजेच काय केलं, दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊन. म्हणजेच काय करणार बघा, इथं आपण काय करू, वर्गमुळात कॉस स्क्वेअर थिटा टाकू. ओके. सिंपली बघतोय आपण इथं. आता काय होणार बघा, हे वर्गमुळात 576 आणि काय होणार 625. ओके. लक्षात येते का? म्हणजे एक्झॅक्टली आपल्या काय झालं हे लक्षात आलं. आता काय होणार बघा, हे वर्ग आणि हे वर्गमूळ कॅन्सल होईल म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू आता 576 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 24चा. बरोबर. म्हणजेच काय इथं काय येईल 24. 576चं वर्गमूळ 24 आणि 625चं वर्गमूळ आपल्याला माहित आहे इथं 25 आहे. बरोबर. म्हणजेच काय बघा, हे झालं 25. म्हणजेच काय झालं बघा, कॉस थिटाची किंमत आपल्याला काय मिळाली 24/25 मिळालं. याला आपण काय म्हणू, इक्वेशन 1. ओके. आता आपल्याला काय शोधायचं आहे, टॅन थिटा. टॅन थिटा शोधायचा आहे. मग आता टॅन थिटा शोधायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे बघा, आपल्याला माहित आहे टॅन थिटाच्या बाबतीत एक फॉर्म्युला असा आपण एक पाहिला होता बघा, की टॅन थिटा बरोबर काय असतं, साइन थिटा छेद कॉस थिटा असतं. म्हणूनच आपण आता इथं काय करणार बघा, लेट आपल्याला माहित आहे साइन थिटा इज इक्वल टू किंमत काय आहे बघा, साइन थिटाची किंमत इकडं 7/25. ओके. ही काय गिवन आहे. बरोबर. दिलेली किंमत आहे. पुन्हा एकदा आपण लिहून घेतली. पुन्हा काय बघा, कॉस थिटा आपण काढलेला आहे. कॉस थिटा काय आहे बघा 24/25. ओके. हे काय आहे फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम 1. बट वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे, बट वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे सांगा बघू, आपल्याला हे माहित आहे की टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं. बरोबर आहे का? हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे, आपल्याला हे माहित आहे. मग आता काय करूया, टॅन थिटाची किंमत काढत असताना साइन थिटाची किंमत इकडे घालूया आणि कॉस थिटाची किंमत इकडे घालूया. म्हणजेच काय करणार बघा, टॅन थिटा इज इक्वल टू देअरफॉर इकडल्या देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटाची किंमत काय आहे बघा 7/25. ओके. अपॉन मध्ये दुसरं काय येणार बघा, कॉस थिटा 24/25. बरोबर आहे का, 24/25. बरोबर. मग आता काय करणार बघा, म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू आपण काय करू शकतो, या अवच्छेदाला हे खालचे जे अवच्छेद आहेत ते उलटून गुणिले करू शकतो. म्हणजेच काय करणार बघा, 7/25 उलटून गुणिले करणार 25/24. ओके. म्हणजेच काय बघा, आपल्याला काय मिळेल, हे 25 आणि हे 25 25 कॅन्सल होऊन जाईल. टॅन थिटाची किंमत काय मिळेल बघा, टॅन थिटा इज इक्वल टू 7/24. ओके. म्हणजेच काय मिळालं बघा, टॅन थिटाची किंमत इथं मिळाली. याला म्हणू इक्वेशन 2. ओके. म्हणजेच काय बघा, कॉस थिटाची किंमत मिळाली 24/25, टॅन थिटाची किंमत मिळाली 7/24. फ्रॉम शेवटी काय म्हणणार बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 and 2 वरून आपण काय म्हणू शकतो, cos theta is equal to 24/25 and tan theta is equal to
काय काढले बघा आपण 7/24. ओके, झालं का? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. जर साइन थिटा 7/25 असेल तर कॉस थिटा 24/25, टॅन थिटा 7/24 मिळतं. कशामुळे मिळतं? इथं नित्य समानता वापरली पहिली, त्यानंतर काय केलं, कॉस थिटा काढला, त्यानंतर काय झालं, टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरला आणि टॅन थिटा काढला. हे एक्झाम्पल पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या आणखीन हे काय होईल लक्षात येईल. ओके, आता आपण दुसरे एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, दुसरे एक्झाम्पल कसं आहे बघा. दुसरे एक्झाम्पल, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. म्हणजेच काय बघा, जर टॅन थिटाची किंमत 3/4 आहे तर किमती काढा कशाच्या, सेक थिटा अँड कॉस थिटा. म्हणजेच काय बघा, एक्झॅक्टली आपल्या आता इथं लक्षात येईल की टॅन थिटा आणि सेक थिटाच्या बाबतीत एक नित्य समानता आहे, ती आपण इथं वापरणार. त्यानुसार सेक थिटाची किंमत आपल्याला मिळेल आणि सेक थिटाचं रिलेशन कॉस थिटाशी असतं, ते आपण वापरून कॉस थिटाची किंमत काढू शकतो. म्हणजे एक्झाम्पल बघितल्या आपल्या ट्रिक जी आहे ती लक्षात यायला पाहिजे. म्हणजे इथं नेमकी क्लुप्ती कोणती वापरायची ती लक्षात यायला पाहिजे. बरोबर, आता आपण इथं डायरेक्टली आन्सर काढत आहोत. बरोबर, तर बघा, टॅन थिटा आणि सेक थिटाच्या बाबतीत इथं नित्य समानता वापरणार, सेक थिटाचा फॉर्म्युला कॉस थिटासाठी वापरून कॉस थिटा काढणार. ओके, तर सुरुवातीला बघा, दिलेली जी किमती आहेत ती इथं लिहून घेऊ. बघा, लेट टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. यालाच काय म्हणणार आपण, गिवन, म्हणजे दिलेलं आहे. बरोबर, हे दिलेलं आहे. बट आपल्याला माहित आहे, वी नो दॅट काय आपल्याला माहित आहे बघा, वी नो दॅट आपल्याला एक नित्य समानता माहित आहे, 1 + tan स्क्वेअर थिटा. बघा, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय बघा, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं. ही माहित आहे आपल्याला, नित्य समानता माहित आहे. ओके, आता काय करणार बघा, ह्या टॅनची किंमत आपण इथं ठेवू शकतो. बरोबर आहे, 3/4. मग आता काय करूया, हे 1 आहे असं घेतलं, प्लस इथं कंस टाकूया, हे 3/4 आहे असं घेतलं, पण ह्या टॅनचा स्क्वेअर आहे म्हणजे काय घेणार, कंसाचा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, सेकची किंमत इथं आता पहिल्यांदा मिळणार आहे. आता बघा काय होणार, आपण काय करू, हे 1 आहे असं घेऊ. ओके, आणि काय करू बघा, प्लस आता इथं कंसाचा वर्ग आहे म्हणजे 3चा वर्ग किती असेल बघा, 9, आणि 4चा वर्ग किती असेल, 16. बरोबर, म्हणजेच काय बघा, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता काय करू बघा, आपण हा इथं 16 आहे, हा पण 16 करावा लागेल. बरोबर, मग काय करू, इथं 16 न गुणू, खाली 1च्या खाली 1 असतं नेहमी, तिथं 16 न गुणू आणि वरतीही 16 न गुणू. म्हणजेच काय करणार बघा, 16 + 9/16 असं आपल्याला काय मिळेल, अपूर्णांक मिळेल. मग इज इक्वल टू काय असेल, सेक स्क्वेअर थिटा असेल. ओके, आता एक्झॅक्टली इथं आपल्याला काय मिळालं बघा, 16 + 9 25 अपॉन काय मिळेल बघा, इथं 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. यालाच उलट स्वरूपात लिहू, कसं लिहिणार बघा, दॅट इम्प्लाइज सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कसं लिहिणार, 25 अपॉन 16. ओके, आता काय करू बघा, सेक थिटाची फक्त किंमत काढायची आहे, म्हणजे काय करणार, वर्गमूळ घेणार, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड असं आपण म्हणू. ओके, मग आता घेतलं, काय करणार बघा, हे सेक स्क्वेअर थिटा वर्गमुळात घातलं, इज इक्वल टू वर्गमुळात काय घालणार, 25/16 घालणार. बरोबर, मग आता काय होईल बघा, हे वर्गमूळ जे आहे आणि हे वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे काय झालं, सेक थिटा इज इक्वल टू 25चं वर्गमूळ 5 आणि 16चं वर्गमूळ 4. म्हणजेच काय मिळालं, सेक थिटा इज इक्वल टू 5/4. सेक थिटा इज इक्वल टू 5/4 मिळाले. याला काय म्हणू आपण, इक्वेशन 1 म्हणू, मगाच्या सारखं. बरोबर, आता आपण काय करणार बघा, आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, कॉस थिटाची. मग आता आपल्याला माहित आहे काय असतं बघा,
की कॉस थिटा हे काय असतं 1/sec थिटा असतं, किंवा कसं बघा सेक थिटा हे कसं असतं 1/cos थिटा असतं, बरोबर. आपण काय म्हणूया बघा, इकडे लक्ष द्या. फ्रॉम इक्वेशन 1 आपण काय म्हणू शकतो बघा, सेक थिटा इज इक्वल टू 5/4, बरोबर. फ्रॉम इक्वेशन 1 आपण काय घेतलं, सेक थिटा इज इक्वल टू 5/4 हे आपण घेतलं. आता काय आपल्याला माहित आहे, वी नो दॅट जर आपण आपल्या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात, बरोबर. आपल्या मनाप्रमाणे जर आपण उत्तराची ठेवण तयार केली साजेशी अशी, तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क परीक्षेमध्ये पडू शकतात. आता बघा, वी नो दॅट आपल्याला माहित आहे सेक थिटाच्या बाबतीत फॉर्म्युला कसा असतं बघा, सेक थिटाची जर किंमत काढायची असेल तर काय करतो आपण 1/cos थिटा घेतो, बरोबर. म्हणजेच काय बघा, वी नो दॅट सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ओके. किंवा उलट घेऊ शकतो, cos थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा असंही घेऊ शकतो. म्हणजेच आता ही सेक थिटाची किंमत इथं ठेवूया, दॅट इम्प्लाइज 5/4 इज इक्वल टू 1/cos थिटा. आता माहित आहे असा अवच्छेद आणि असा अवच्छेद मिळत असेल तर आपण तिरकस गुणाकार करणार, म्हणजेच काय करणार बघा, दॅट इम्प्लाइज 5cos थिटा किंवा 5 गुणिले cos थिटा इज इक्वल टू 4/1. म्हणजेच एक्झॅक्टली कसं मिळेल बघा आपल्याला इथं, दॅट इम्प्लाइज आपण काय करणार बघा इथं 5cos थिटा परत एकदा लिहितोय इज इक्वल टू 4/1 4 राहील. आता काय हे 5 इथं गुणिले आहे ते आपण काय करू, इकडं भागिले करू. म्हणजेच काय बघा, दॅट इम्प्लाइज किंवा दॅट इम्प्लाइजच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, देअरफॉर, ओके. देअरफॉर हे 5 तिकडं छेदामध्ये जाईल, cos थिटा इज इक्वल टू 4/5 मिळाले का बघा. याला काय म्हणू, इक्वेशन 2. मग आता बघा सेक थिटा आणि कॉस थिटाची किंमत काढायची आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2, कारण उत्तराचा शेवट लिहितोय. फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 आपण काय म्हणणार बघा, सेक थिटा इज इक्वल टू 5/4 and cos थिटा इज इक्वल टू 4/5. म्हणजेच बघा इथं सुद्धा एक ट्रिक आपल्या लक्षात राहते, सेक थिटा जर 5/4 असेल तर cos थिटा काय असतं त्याच्या बरोबर उलट असतं, म्हणजे 4/5 झालं. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थितरित्या काढलं. हा जो संपूर्ण एक्झाम्पल आहे तो काय करा तुम्ही पुन्हा बघा, म्हणजे काय होईल नेमकं आपण कसं काढलं हे तुमच्या लक्षात येईल, ओके. आता आपण तिसरे एक्झाम्पल सोडवतोय. तिसरे एक्झाम्पल कसं आहे बघा, इफ cot थिटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. म्हणजेच काय बघा, कॉट थिटाची किंमत जर 40/9 असेल तर किमती काढा कशाच्या, कोसेक थिटाच्या आणि साइन थिटाच्या. तर इथं आपल्याला एक ट्रिक बघितल्या एक्झाम्पल लक्षात यायला पाहिजे की कॉट थिटा आणि कोसेक थिटामध्ये एक नित्य समानता आहे आणि त्यानुसार आपण कोसेक थिटाची किंमत काढू शकतो. म्हणजे काय आहे बघा की 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, कोसेक स्क्वेअर थिटा असतं. आणि यावरून आपण कोसेक थिटाची किंमत काढू. आणि कोसेक थिटा हे कसं असतं 1/sin थिटा किंवा साइन थिटा हे कसं असतं 1/कोसेक थिटा. यावरून आपण साइन थिटाची किंमत काढू शकतो, ओके. तर चला पटपट आपण काय करूया, इथं आता आन्सर काढूया. बघा आन्सर लिहिताना आपण आता कसं करणार, सुरुवातीला जे गिवन आहे ते लिहून घेऊया. लेट काय म्हणणार बघा, cot थिटा इज इक्वल टू 40/9 40/9. हे काय म्हणणार बघा, गिवन आहे, बरोबर. दिलेली किंमत काय आहे, गिवन आहे. आता आपल्याला नेमकं काय करायचं बघा, आपल्याला इथं नित्य समानता वापरायची आहे. वी नो दॅट आपल्याला माहित आहे, काय नेमकं माहित आहे, वी नो दॅट नित्य समानता आयडेंटिटी 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं नेहमी, कोसेक स्क्वेअर थिटा, ओके. आता काय करू शकतो, या कॉट थिटाच्या जागी ही किंमत आपण वापरू शकतो. म्हणजेच काय करणार बघा, 1 + cot थिटाचे इथं आपण कंस टाकू, 40/9 लिहू, ब्रॅकेटचा काय करू, स्क्वेअर लिहू, कारण इथं कॉटचा स्क्वेअर आहे, बरोबर. इज इक्वल टू आपण काय म्हणणार बघा, कोसेक स्क्वेअर थिटा. झालं. आता आपण काय करणार बघा, इथं 1 आहे असं घेतलं
आता कंसातील सगळ्या किमतींचा आपण काय काढू, वर्ग काढू. 40चा वर्ग किती असेल, आता 4 चोक 16 आणि 2 शून्य येतील बरोबर. म्हणजेच काय बघा 40 गुणिले 40 1600 आणि काय होईल बघा म्हणजे 1600. ओके. आता आपल्याला काय करता येईल बघा, इथं 9चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच काय मिळेल आपल्याला बघा 81. ओके. आता काय करता येईल बघा, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटा झालं. आता आपण काय करू, हा छेद समान करून घेऊ. म्हणजे काय ओव्हरऑल सगळ्याचा छेद काय येईल 81 येईल. ओके. आणखी काय होईल बघा, हे 81 इकडेही प्राप्त होईल म्हणजे 81 प्लस काय होईल हे 1600 बरोबर. इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा. आपण त्याची किंमत इकडे लिहून घेऊ बघा. आता इथं बघा 81 आणि 1600 म्हणजे काय होईल, अधिक इथं होईल किती होईल 1681. 1681 छेद 81 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय बघा 1681 ओके अपॉन 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता आपण काय करणार बघा, देअरफोर तुम्ही इम्प्लाइज वापरलं चालेल किंवा देअरफोर वापरलं तरी सुद्धा चालेल. देअरफोर काय करणार बघा, आता इथं आपण काय करावं लागणार, इथं आपल्याला हे कोसेक स्क्वेअर आहे म्हणजे काय स्क्वेअर रूट घ्यायला लागणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड बरोबर. दोन्ही साईडला आपण काय करू स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट घेणार म्हणजेच काय करणार बघा, याला स्क्वेअर रूट टाकू 1681 छेद 81 इज इक्वल टू वर्गमुळात कोसेक स्क्वेअर थिटा. आता हे नेमकं इथं काय होईल बघा, या दोन्हींचं वर्गमूळ येईल आणि इकडे हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल. म्हणजे आता 1681चं वर्गमूळ येतं 41. ओके लक्षात ठेवायचं आहे 41 आणि 81चं वर्गमूळ येतं 9. आता इकडे काय होणार, हे फक्त कोसेक थिटा राहील. ओके कोसेक थिटा राहील म्हणजेच काय झालं बघा, दॅट इम्प्लाइज कोसेक थिटा उलट पद्धतीने लिहू. कोसेक थिटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल बघा 41/9. 41/9. आता ही निघाली कोसेक थिटाची किंमत, याला काय म्हणू इक्वेशन 1. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, साइन थिटा काढायचा आहे. आपल्याला माहित आहे कसं असतं की कोसेक थिटा हे 1/sin थिटा असतं. म्हणजेच आपण आता काय म्हणणार बघा, इथं आपण म्हणू शकतो वी नो दॅट आपल्याला माहित आहे वी नो दॅट काय नेमकं आपल्याला माहित आहे की कोसेक थिटा इज इक्वल टू काय असतं 1/sin थिटा असतं. ओके 1/sin थिटा असतं. म्हणजेच आपण इथं आता काय करणार बघा, कोसेक थिटाची किंमत इथं वरती किती आहे 41/9 बरोबर. 41/9 इज इक्वल टू 1/sin थिटा असं काय मिळेल आपल्याला इक्वेशन मिळेल, समीकरण मिळेल. आता आपण काय करणार तिरकस गुणाकार करणार. देअरफॉर इट बिकम्स कसं होईल बघा 49 ओके इंटू साइन थिटा. कंसात टाकलं 49 फक्त इंटू असल्यामुळे बरोबर गुणिले असल्यामुळं इज इक्वल टू 9 × 1. ओके म्हणजेच काय मिळेल बघा 49 इंटू साइन थिटा इज इक्वल टू 9 × 1 9. ओके इथं देअरफोर घेऊ. देअरफोर हे काय करू 49 तिकडे काय करू अपॉन मध्ये घालू. म्हणजेच काय मिळेल बघा साइन थिटा इज इक्वल टू 9/41 विच इज इक्वल इक्वेशन 2. ओके आता बघा दोन्ही किमती लिहू. उत्तराचा शेवट लिहायचा आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय आपण म्हणू शकतो इक्वेशन 1 and 2 वरून कोसेक थिटा इज इक्वल टू काय आहे बघा 41/9 अँड साइन थिटा इज इक्वल टू बरोबर याच्या उलट असेल 9/41. लक्षात आलं का. एक्झॅक्टली या किमती आपल्याला काय झाल्या माहीत झाल्या. आता बघा हे एक्झाम्पल काय झालं पुन्हा एकदा तुम्ही डोळ्याखालून जर घातलं तर नक्कीच काय होईल हे एक्झाम्पल तुम्हाला समजेल. ओके आणि पुन्हा कधीच अडचण येणार नाही. ओके लक्षात येते ना. हे पुन्हा एक्झाम्पल बघा म्हणजे कशा पद्धतीने आपण कोसेक थिटा आणि साइन थिटा काढलं हे लक्षात येईल. ओके आता आपण पाहतोय
चौथं एक्झाम्पल. ओके, तर चौथं एक्झाम्पल कसं आहे बघा. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the value of sec theta, cos theta आणि sin theta. ओके, म्हणजेच काय बघा, जर चौथं एक्झाम्पल पाहतोय आपण, जर 5 sec theta वजा 12 cosec theta इज इक्वल टू 0 बरोबर 0, तर किमती काढा कशाच्या, सेक थिटाच्या, कॉस थिटाच्या आणि साइन थिटाच्या. आता आपण हे काय करू बघा, हे जे इक्वेशन आहे किंवा बघा हा जो प्रश्न आहे तो आपण काय करू, 3 भागामध्ये डिवाइड करू. पहिला भाग कोणता असेल, सेक थिटाची किंमत काढण्यासाठी, दुसरा भाग असेल कॉस थिटाची किंमत काढण्यासाठी आणि तिसरा भाग असेल साइन थिटाची किंमत काढण्यासाठी. ओके, असं 3 मध्ये हे काय करावं लागतं, आपल्याला डिवाइड करावं लागतं. मग आता आपण नेमकं काय करणार बघा, सुरुवातीला हे जे दिलेले इक्वेशन आहे ते लिहून घेणार, त्यानंतर काय करणार, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं थोडंसं काय ना काय तर करता येते का ते पाहणार, मग हे एक्झाम्पल काय करणार, सोडवणार. आता बघा दिलेलं एक्झाम्पल पहिल्यांदा लिहून घेऊया. बरोबर, त्यामध्ये काय असेल बघा, हा जो लिखाणाचा गिवन पार्ट आहे तो आपण काय करू, लिहून घेऊ. गिवन बघा कसा आहे, लेट 5 sec theta मायनस 12 cosec theta ओके इज इक्वल टू 0. हे आपण काय म्हणू शकतो बघा, गिवन आहे. बरोबर, दिलेला आहे म्हणजेच काय, 5 sec theta मायनस 12 cosec theta इज इक्वल टू 0 दिलेला आहे. मग आता याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, देअरफॉर 5 आहे असं लिहून उतरून घ्यायचं, 5 sec theta मायनस 12 cosec theta इज इक्वल टू 0. ओके, आहे असं लिहून घेतलं. आता आपण काय करू शकतो बघा, इथं काय करूया, ह्या बरोबर चिन्हाच्या पलीकडं 0 कडे काय करू, हे जे मायनस 12 cosec theta आहे ते काय करू, प्लस cosec theta ठेवू. म्हणजे बरोबर चिन्ह बरोबर इथं आपण इकडे घेऊ. बरोबर, इथून इकडे घेतलं. आता काय केलं, हे मायनस जे आहे ते तिकडे प्लस केलं, 12 cosec theta. ओके, आणि इकडं काय राहिलं, हे राहिलं आहे हे 5 sec theta. ओके, 5 sec theta म्हणजे काय, 5 sec theta आहे असं ठेवलं आणि हे मायनस 12 cosec theta तिकडे काय केलं, प्लस 12 cosec theta केलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपण काय करायचं, हे जे 12 आहे ते इथं इंटू आहे म्हणजे याच्यामध्ये गुणिले चिन्ह असतं, ते काय करायचं आपण इकडं आणायचं. ओके, किंवा आपण काय करू शकतो बघा, एक्झॅक्टली हे सेक थिटा आहे असं ठेवायचं आणि हे कोसेक थिटा इकडं आणायचं आणि हे 5 जे आहे ते तिकडे भागिले करायचं. लक्षात येते का तुमच्या बघा, हे कोसेक थिटा इकडे आणलं, काय केलं, भागिले केलं, हे गुणिले आहे, हे इकडे झालं भागिले सेक थिटाच्या खाली आणि हे 5 गुणिले आहे ते तिकडे भागिले करून टाकूया. म्हणजेच काय करणार बघा, हे सेक थिटा आहे असं लिहून घेतलं वरचं. ओके, त्याच्या भागिले हे कोसेक थिटा आणलं. बरोबर, कोसेक थिटा आणलं, लक्षात आलं का, त्याच्या भागिले हे कोसेक थिटा आणलं. इकडं आहे 12 आहे असं आहे आणि हे 5 काय केलं, तिकडं छेदामध्ये नेलं. लक्षात आलं का, हे 5 तिकडं छेदामध्ये नेलं, हे कोसेक इकडं छेदामध्ये आणलं. लक्षात आलं का, म्हणजेच काय बघा, सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू 12/5 हे इक्वेशन आपल्याला इथं मिळालं. ओके, इथं आपल्याला इक्वेशन मिळालं. लक्षात येते का काय नेमकं केले ते, लक्षात आलं. ओके, आता एक्झॅक्टली आपण काय करू शकतो बघा, इथं एक्झॅक्टली काय करायचं आता, की हे जे अपॉन म्हणजे अंश छेद रूपात लिहिलेलं आहे ते आपण काय करायचं, भागिले चिन्हाच्या रूपात लिहायचं. म्हणजे काय बघा, देअरफॉर इट रिटर्न ॲज, कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, सेक थिटा भागिले चिन्ह वापरलं डिव्हिजनचं, डिवाइड कोसेक थिटा इज इक्वल टू 12/5. लक्षात येते का, हेच आपण अशा पद्धतीने मांडू शकतो. ओके, आता बघा आणखी आपल्याला काय करता येतं, सेक थिटाची एक आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आणि कोसेक थिटाचा. सेक थिटाला आपण कसं लिहू शकतो, 1/cos थिटा आणि कोसेक थिटाला कसं लिहू शकतो, 1/sin थिटा. माहित आहे ना आपल्याला, बरोबर आहे ना. म्हणजेच काय करणार बघा, सेक थिटाच्या बाबतीत देअरफॉर सेक थिटा म्हणजेच काय लिहिणार, 1/cos थिटा. ओके, आणि काय करणार बघा, कोसेक थिटाच्या बाबतीत काय लिहिणार, 1/sin थिटा. ओके, माहित आहे आपल्याला हे, म्हणजेच काय लिहिणार बघा, 12/5. आता हे का लिहिलं, तर इथं आपण काय करू शकतो, ते मेन्शन करू शकतो. कारण आपण इथं का लिहिलं ते काय असतं बघा, सेक थिटा इज इक्वल टू काय असतं, 1/cos थिटा असतं. ओके, अँड काय असतं बघा,
कोसेक थिटा इज इक्वल टू काय असतं, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा असतं. यावरून आपण काय केलं, हे वरचं लिहिलं. हिचं कारण इथं आपण लिहून घेतलं. म्हणजेच काय मिळालं बघा इथं आपल्याला, देअरफॉर पहिल्यांदा आपल्याला कोणती किंमत काढायची आहे बघा, सेक थिटाची. 3 पार्टमध्ये हे इक्वेशन डिवाइड होणार बरोबर. म्हणजेच आता बघा सुरुवातीला आपण काय घेतलं, 1/cos थिटा. ओके, भागिले चिन्ह आहे असं घेतलं, 1/sin थिटा. कसं आलं हे कळालं का, इज इक्वल टू 12/5. कसं आलं हे कळालं इथं आपल्याला बरोबर. नेमकं कसं गेलं आपण सेक थिटाच्या बाबतीत कोसेक थिटाच्या बाबतीत उलट लिहिलं. आता काय करू शकतो, हे 1/sin थिटा आहे बरोबर, ते आपण उलटून गुणिले इथं लिहू शकतो. हे भागिले आहे ते उलटून गुणिले करणार, म्हणजेच काय 1/cos थिटा. इथं गुणिले चिन्ह आणलं, मग हे उलटून लिहायचं, म्हणजे काय sin थिटा अपॉन 1. आलं का लक्षात, लक्षात आलं. आता इज इक्वल टू 12/5. आता बघा 1 इंटू साइन थिटा, साइन थिटा. ओके, अपॉन कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. ओके, इज इक्वल टू 12/5. आता आणखी एक किंमत आपल्याला माहिती आहे बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं, टॅन थिटा. म्हणजेच काय बघा, देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. का लिहिलं साइन थिटा आणि कॉस थिटाच्या बाबतीत, आपल्याला माहित आहे इथं काय असतं, टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं. ओके, हे माहीत होतं म्हणून आपण काय घेतलं इथं लिहून घेतलं. याला आपण काय म्हणतो, सिन्स किंवा कारण आपण इथं हे माहीत आहे आपल्याला. आता आपण काय करणार बघा, टॅन थिटा मिळालेला आहे. आता टॅन थिटा मिळाले म्हणजेच नक्की सेक थिटा काढू शकतो. कसं काढणार, आयडेंटिटी वापरणार. काय वापरणार बघा, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा बरोबर आहे का, म्हणजे सेक थिटा निघणार. म्हणजेच काय करणार इथं आपण, आता वी नो दॅट आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे, वी नो दॅट 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं बरोबर आहे का. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा असतं. मग आता काय करणार, 1 आहे असं ठेवलं. टॅनची किंमत इथं काय आहे, 12/5. ती इथं काय घेतली आपण, कंसामध्ये घेतली 12/5. ओके, कंसाचा वर्ग, कारण टॅनचा वर्ग आहे इथं, आणि इज इक्वल टू काय लिहिणार, सेक स्क्वेअर थिटा बरोबर. आता नेमकं काय करता येईल बघा, सेक स्क्वेअर थिटा झालं. ओके, आता आपण काय करू शकतो, हे 1 + 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, आता काय करू, छेद समान करू म्हणजे काय, ओव्हरऑलचा 25 करू, म्हणजे दोन्हीकडे 25 करू, म्हणजे वरती पण 25 आलं, प्लस 144 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, मग याला आता उलट स्वरूपात लिहू, म्हणजेच कसं लिहू बघा, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, म्हणजे पलटी करू फक्त. काय करणार बघा, 25 + 144 अपॉन 25 बरोबर आहे ना. काय चुकले का आपलं, काहीच नाही चुकलेलं बरोबर आहे ना, आहे असं लिहिलं. आता काय होणार बघा, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 + 144 169 अपॉन 25 आहे असं. आता काय करू, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार, सेक स्क्वेअरचं राहणार फक्त सेक थिटा. डायरेक्टली लिहितोय आपण, लक्षात येतं आपल्या बरोबर. सेक स्क्वेअरचं वर्गमूळ काय येणार, सेक थिटा इज इक्वल टू, आता 169चं वर्गमूळ 13 माहीत आहे आपल्याला बरोबर, आणखी 25चं वर्गमूळ 5, म्हणजेच काय झालं बघा, सेक थिटाची किंमत मिळाली 13/5. याला काय म्हणू, इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 म्हणलो. आता बघा आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, हा झाला पहिला पार्ट, सेक थिटा इज इक्वल टू 13/5. आता आपल्याला किंमत काढायची आहे कॉस थिटाची बरोबर. तर कॉस थिटाची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला काय माहिती आहे बघा, वी नो दॅट काय आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट कॉस थिटाचा एक फॉर्म्युला आहे बघा. कॉस थिटा कसं असतं, कॉस थिटा इज इक्वल टू कसं असतं, 1/सेक थिटा, किंवा सेक थिटा कसं असतं 1/कॉस थिटा, उलट सुलट. मग आता बघा ही वरची जी व्हॅल्यू आहे ते आपण इथं काय करू, इथं 13/5 ठेवू. म्हणजेच काय बघा, कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटाची किंमत किती आहे, 13/5. ओके, त्याला कंस टाकू असं, काय म्हणू बघा, फ्रॉम इक्वेशन 1
फ्रॉम इक्वेशन 1 काय म्हणलो आपण, सेक थिटाची किंमत 13/5 ठेवली इथं. म्हणजेच काय बघा, कॉस थिटा कसं बनेल, कॉस थिटा इज इक्वल टू, हे उलटून वरती गुणिले होणार, म्हणजेच काय होणार बघा, 1 गुणिले 5/13. म्हणजेच काय बघा, कॉस थिटाची किंमत किती मिळाली, 5/13. म्हणजे सेक थिटा 13/5 असेल तर कॉस थिटा काय असेल, 5/13. याला काय म्हणणार, इक्वेशन 2. म्हणजे किती मिळालं बघा, 5/13 कॉस थिटा मिळालं. हा झाला दुसरा पार्ट. ओके, आता तिसरा आणि शेवटचा पार्ट काय आहे बघा, तिसरा आणि शेवटचा पार्ट इथं आहे बघा, साइन थिटाचा. बरोबर, म्हणजे एक सुरुवातीची सेक थिटाची किंमत आपण मिळाली आपल्याला 13/5. ओके, ही तर मिळालेलीच आहे. आणि त्यानंतर कॉस थिटाची किंमत मिळाली 5/13, ही मिळालेली. आता फक्त राहिली साइन थिटाची. मग त्यासाठी आपण काय करू, हे थोडंसं जरासं इरेज करू. ओके, जरासं लक्ष द्या इकडं. नेमकं आपल्याला आता काय करावं लागेल बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा काय करायचा इथं वापर करायचा आहे. आपण फक्त इक्वेशन 2चा जरी वापर केला तरी चालतो. आता कसं होणार बघा, आपल्याला साइन थिटाची किंमत काढायची आहे. साइन थिटाची किंमत काढणार आहोत आपण. बघा, आपल्याला काय माहिती आहे, कॉस थिटा फक्त माहीत आहे. लेट फ्रॉम इक्वेशन 2 काय माहिती आहे आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 2 कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. ओके, 5/13 आपल्याला माहित आहे कॉस थिटा. मग आपल्याला काय माहित आहे बघा, कॉस थिटाची आणि साइन थिटाची आयडेंटिटी माहित आहे. वी नो दॅट काय माहित आहे आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू नेहमी काय असतं, 1 असतं. हे आपल्याला माहित आहे. मग आता काय करू, ही कॉसची किंमत इथं ठेवू, साइन स्क्वेअर थिटा आहे असं ठेवलं, प्लस इथं कंस टाकला, 5/13 आहे असं घेतलं. ओके, आणि आता काय करणार, याचा कंस करणार आणि त्याचा वर्ग केला इज इक्वल टू 1. ओके, आता काय करू शकतो बघा, हे साइन स्क्वेअर थिटा आहे असंच ठेवू, साइन स्क्वेअर थिटा आहे असं ठेवलं. ओके, आणि आता काय करणार बघा, हे 1 मायनस काय करणार बघा, इकडचं जे आहे असं 5/13 कंसाचा वर्ग. आलं का लक्षात. आता काय करणार बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय करणार बघा, आता इथं हे काय करणार, इथं 1 मायनसच करणार ना, मायनसच करणार. बघा आता इथं आपल्या काय लिहू शकतो, इथं 5चा वर्ग 25. ओके, आणि 13चा वर्ग 169. ओके, आता काय करणार बघा, इथं आपण इकडे येऊ, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो बघा, हे छेद समान करायचं इथं. म्हणजे काय करणार बघा, 169. ओके, आणि त्यामध्ये काय करणार, पुन्हा वरती 169 येईल वजा 25. बरोबर, म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय मिळेल बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळेल हे 169 वजा 25 जर केला तर आपल्याला काय मिळतं, 144 छेद 144 आपल्याला मिळतं छेद 169. बरोबर. मग आता काय करणार, फक्त साइन थिटाची किंमत काढायची, म्हणजे स्क्वेअर रूट घेणार, टेकिंग स्क्वेअर रूट. बरोबर. मग टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर काय करणार बघा, साइनचं स्क्वेअर रूट काय बनणार, साइन थिटा. ओके, म्हणजे साइन स्क्वेअरचं साइन थिटा बनणार. 144चं स्क्वेअर रूट 12 आणि 169चं स्क्वेअर रूट 13. म्हणजेच काय बघा, साइन थिटाची किंमत मिळाली 12/13, सेक थिटाची किंमत मिळाली 13/5 आणि कॉस थिटाची मिळाली 5/13. म्हणजेच काय म्हणणार बघा, शेवटी आता उत्तर लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन 1, 2 आणि हे शेवटचं आपण 3 मानू. फ्रॉम इक्वेशन 3 काय काय म्हणणार बघा आपण इथं, आता लक्षात घ्यायचं आहे, साइन थिटा. ओके, साइन थिटा इज इक्वल टू 12/13. ओके, त्यानंतर बघा कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळेल बघा आपल्याला, कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. ओके, आणि शेवटी काय मिळालं बघा 5/13. त्यानंतर सेक थिटाची किंमत काय मिळाली बघा, सेक थिटा किती आहे 13/5. झालं, हे काय झालं, ॲन्सर झालं. आता अशा पद्धतीने हे इक्वेशन सोडवायचं असतं, हे लक्षात घ्या. हे एक्झाम्पल पुन्हा बघा,
म्हणजे काय होईल, हे सगळे आन्सर आपण काढलेलं आपल्याला इथं पण आन्सर आहे. हा भाग आपण आता पुसून टाकू. बघा की एक्झॅक्टली चौथ्या इक्वेशनचं आन्सर कसं भेटेल बघा आपल्याला, साइन थिटा कॉस थिटा आणि सेक थिटा. ओके, साइन थिटा कॉस थिटा आणि सेक थिटा. तर अशा पद्धतीने हे इक्वेशन सोडवावं लागतं. लक्षात आलं का? ओके. आता आपण पाहतोय पाचवं एक्झाम्पल. ओके, तर पाचवं एक्झाम्पल कसं आहे बघा, इफ tan theta is equal to 1, हे थोडंसं वेगळे एक्झाम्पल आहे. tan theta is equal to 1, then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. म्हणजेच काय बघा, जर tan theta is equal to 1 असेल, tan theta ची किंमत 1 असेल, then काय बघा, त्यानंतर किमती काढा साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटाच्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे ह्या अखंड ह्याची किंमत काढायची. मग यासाठी वेगळा रूल कुठला वापरायचा आहे बघा, तर टेबल ऑफ अँगल थिटा. बरोबर, म्हणजेच काय, ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं जे टेबल आपण केलं होतं आणि त्यामध्ये थिटाच्या किमती काढल्या होत्या, त्या किमती आपल्याला काय करायच्या आहेत इथं लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तर त्यासाठी आन्सर काढण्यासाठी बघा, टॅन थिटाची किंमत कोणत्या रो मध्ये किंवा कोणत्या कॉलम मध्ये 1 येते त्यावरून आपण काय करू शकतो, या थिटाची किंमत काढू शकतो. बरोबर, तर त्यासाठी आपल्याला लक्षात पाहिजे बघा, उदाहरणार्थ आपण आता थोडंसं इकडे येऊ की tan 45 अंश याची किंमत नेहमी काय असते, 1 असते. त्याचबरोबर साइन 45 अंशची किंमत असते 1/√2, कॉस 45 ची असते 1/√2, सेक 45 ची किंमत असते √2 आणि कोसेक 45 ची असते √2. म्हणजे सोप्या किमती आहेत. ओके, आता आन्सर काढायचा आहे. कसं काढणार बघा, एक्झॅक्टली जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. लेट tan थिटा इज इक्वल टू 1. ओके, हे काय घेतलं, गिवन आहे. बरोबर, म्हणजे दिलेलं आहे, गिवन आहे. बरोबर, म्हणजेच काय दिलेलं आहे. तर आता आपण इथं काय करणार बघा, एक्झॅक्टली tan थिटा इज इक्वल टू 1 हे दिलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, एक्झॅक्टली tan थिटा इज इक्वल टू 1 कशाची किंमत असते, tan 45 अंशाची. म्हणजेच काय बघा, बट tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. म्हणजेच आपण काय करू शकतो, ह्या थिटाला काय डिक्लेअर करू शकतो, 45 अंश डिक्लेअर करू शकतो. म्हणजेच काय बघा, दॅट इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, म्हणजेच काय मिळालेला इथला जो थिटा आहे तो काय 45 डिग्री आहे. हे जरासं वेगळ्या पद्धतीचं इक्वेशन आहे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजेच काय tan थिटा इज इक्वल टू 1 आहे, हे बरोबर आहे. पण tan 45 अंश 1 असतं म्हणून ह्या थिटाची किंमत काय झाली, 45 अंश. मग आता tan 45 अंश इज इक्वल टू 1 मिळालं, म्हणजेच काय थिटा इज इक्वल टू 45 अंश आपल्याला मिळालं. ह्याच किमती आपण काय करू, साइन थिटाच्या बाबतीत काढू, कॉस थिटाच्या बाबतीत काढू, सेक थिटाच्या बाबतीत काढू, कोसेक थिटाच्या बाबतीत काढू. म्हणजेच काय करणार बघा, काय करणार बघा, साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटाची किंमत काय घालणार, 45 डिग्री. ओके, हे लक्षातच ठेवायचं. आता इथं म्हणजे इथं थिटाचा संबंध कशाशी दिलाय, 45 डिग्रीशी दिलाय. मग सगळ्यासाठी 45 डिग्रीज इथं काय करणार आपण घ्यायच्या. म्हणजेच काय करणार बघा, साइन थिटा इज इक्वल टू साइन 45 डिग्री, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 45 डिग्री. ओके, कारण इथं कॉस आहे. आता काय घेणार बघा, सेक थिटा इज इक्वल टू सेक 45 डिग्री. ओके, आणि आता इथं राहिलेलं काय बघा, कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक 45 डिग्री. मग आता या सगळ्याच्या किमती आपल्याला माहित आहेत. काय बघा, साइन 45 ची किंमत काय असते, आपण मगाशीच पाहिलं 1/√2. त्याच पद्धतीनं कॉस 45 ची काय असते, 1/√2. ओके, आता सेक 45 ची काय असते, फक्त √2 आणि कोसेकची पण काय असते, फक्त √2. मग आता याच किमती काय करायच्या, या इक्वेशन मध्ये मांडायच्या. बरोबर, कन्सिडर काय करू बघा, आता आपण असं घेऊ, काय कन्सिडर करणार बघा, साइन थिटा ओके प्लस कॉस थिटा अपॉन काय करणार बघा, सेक थिटा प्लस कोसेक थिटा आहे असं घेतलं. म्हणजे दिलेलं जे आहे ते लिहून घेतलं आहे असं, इज इक्वल टू, आता साइन थिटाच्या बाबतीत काय वापरणार, साइन 45, कॉस 45, सेक थिटाच्या बाबतीत सेक 45, कोसेकच्या बाबतीत कोसेक 45. इथं आता लिहून घेऊ, साइन 45 प्लस कॉस 45 ओके डिग्री स्वरूपामध्ये. पुन्हा बघा सेक
45 प्लस कोसेक 45. लक्षात येते का? एक्झॅक्टली आपण वापरलं. आता काय करायच्या, या किमती तिथं काय करायच्या, वापरायच्या. ओके. मग आता बघा साइन 45 डिग्री 1/√2 प्लस कॉस 45 डिग्री 1/√2. किती सोपं आहे बघा. हे एक्झाम्पल बघताना किती वेगळं वाटत होतं आणि आता किती सोपं झालंय बघा. आता अपॉनमध्ये सेक 45√2. ओके. प्लस काय होणार बघा, कोसेक 45√2. ओके. आता काय होणार बघा, डायरेक्टली आपल्याला काय करायला लागणार आहे, अधिक वजाबाकी करायला लागणार आहे आणि आपल्याला येते, बरोबर आहे ना, येते. हे सगळं कसं करणार बघा. हे इथं काय झालेलं आहे बघा, आता इथं तसं बघायला गेलं तर छेद समान आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, हे 1 आणि हे 1 प्लस 1 2. ओके. आणि अपॉनमध्ये √2 2/√2 कारण छेद समान आहे. आता इथं कसं होईल बघा, √2 प्लस √2 प्लस √2 काय लिहिणार, 2√2. बघा 2√2 झालं का. कन्सेप्ट इथं क्लिअर झाली का बघा. 1 प्लस 1 2 आणि छेद समान आहे म्हणून काय घेतला, √2. आता काय √2 प्लस √2 2√2. लक्षात आलं का. पुन्हा काय करणार बघा, हे आता काय करू आपण, इथं याच्या छेदामध्ये नेहमी 1 असतं असं लक्षात ठेवायचं, बरोबर. मग आता काय करणार बघा, 2√2 आहे असं घेतलं आणि हे काय करायचं, त्याला उलटून गुणिले करायचं. म्हणजे काय करणार बघा, उलटून गुणिले 1/2√2. लक्षात येते का, 1/2√2. हे 2√2 आहे असं लिहून घेतलं आणि हे काय करणार, त्याला उलटून गुणिले म्हणजे 1/2√2. आता काय होईल बघा, हे 2 आणि हे 2 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहील काय फक्त बघा 1/ हे √2 इंटू तिकडचं हे √2. यालाच आपण कसं लिहू शकतो बघा, 1/√2 इंटू √2 म्हणजेच काय, √2चा स्क्वेअर. ओके. म्हणजेच काय, हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट निघून जाईल, किंमत काय येईल 1/2. म्हणजेच काय बघा, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा याची किंमत जर tan थिटा इज इक्वल टू 1 असेल तर काय येते, 1/2 येते. झालं का. म्हणजे किंमत किती निघाली बघा, 1/2. मग हे एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा, म्हणजे पूर्णपणे काय होईल, नेमकं ह्या मोठ्या क्वांटिटीची किंमत 1/2 कशी येते ते काय होईल लक्षात येईल. ओके. आज इथं आपण आता थांबतोय. हे 5च्या 5 एक्झाम्पल काय करा तुम्ही डोक्यामध्ये फिटच करून घ्या. आता यानंतर आपण प्रूव्ह दॅट एक्झाम्पल पाहणार आहोत, पण ते आपण नंतर पाहणार आहोत. ओके. तर आज आपण इथं थांबूया. हा जर व्हिडिओ आणि हे जर एक्झाम्पल्स तुम्हाला नक्कीच आवडलं तर ते पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे ते तुमच्या लक्षात राहतील आयुष्यभरासाठी. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तो काय करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. ओके. थँक्यू व्हेरी मच.